कशामुळं? औरंगजेबाच्या कबरीवरून वाद झाला आणि पुरातत्व विभागाने नंतर तिथे सुरक्षा देण्यात आली. आपण संभाजीनगरमध्ये आहोत आणि संभाजीनगरमध्ये जो बीबी का मकबरा आहे तिथे आपल्याला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. असं बोललं जात होतं की त्या वादामुळे संभाजीनगरमधील जे काही पर्यटन स्थळ आहेत, वेरूळ असो किंवा बीबी का मकबरा, यामध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली अशा अफवा पसरल्या जात होत्या. पण त्याप्रमाणे आपल्याला काही पाहायला मिळत नाहीये. रोजा असल्यामुळे किंवा दुसरं म्हणजे उन्हाळा सुरू असल्यामुळे कुठे ना कुठे लोकही इथे कमी आले आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आप कहाँ से आए हो? तमिलनाडु। चेन्नई 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 से आए हो? चेन्नई। बीबी का मकबरा देखने आए हो? हिंदी मालूम। हिंदी, ओके ओके ओके. आपण पाहू शकतो की विविध राज्यातून सुद्धा इथे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात आणि ते इथलं जे संभाजीनगरचं पर्यटन आहे ते पाहायला येत आहेत. त्यामुळे ज्या काही अफवा आहेत की त्या एका वादामुळे संभाजीनगरचं पर्यटन कमी होतं असं काही नाही. रोजा आहे, रमजान चालू आहे, त्यामुळे सुद्धा हा जो प्रकार आहे तो आपल्याला कमी पाहायला मिळतोय. आणि दुसरीकडे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर कुठे ना कुठे लोकही घराच्या बाहेर पडायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामुळेही थोड्याफार प्रमाणात आपल्याला कमी पाहायला मिळतोय. कुठून आलाय भैया? कुठून आलेत? जालना. जालन्यावरून आलेत. बीबी का मकबरा पाहिला? हो. काय वाटतंय का तुम्हाला औरंगजेबाच्या ज्या कबरीवरून वाद झाला त्याच्यामुळे लोक कमी वाटतायत असं काय वाटतंय? हो, थोडा अंदाज असा वाटतंय, थोडं लोक कमी. कशामुळे वाटतायत लोक कमी वाटताय की नाही, आज थोडंसं वाटतंय, थोडं कमी, थोडंफार. काय उन्हामुळे का कशामुळे? उन्हामुळे आणि तो थोडा वाद चालू त्याच्यामुळे थोडंसं वाटतंय. नक्कीच काही आपल्यासोबत जे इथे पाहायला आले होते तरुण ते सुद्धा आपल्यासोबत बोलत होते. त्यांचंही म्हणणं आहे की कुठेतरी उन्हामुळे आणि त्या वादामुळे सुद्धा थोडे जे परिणाम आहेत ते पाहायला मिळत आहेत. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.